आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र। सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील रहिवासी मका ज्वारी पिकाच्या कापणीसाठी पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील शेतकरी मनीष अरुण देवरे यांच्या शेतात कापणीला गेले असता त्या शेतात माकडाने भोकराच्या झाडावर असलेले आगे मोहाळ उठवले। त्या मधमाशांनी अचानक शेतात असलेल्या मजुरांवर हल्ला केला। त्या मधमाशांच्या हल्ल्यात 18 ते 20 जण जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंके, दीपक मोरे, मनोज पाटील, पूनम वावरे यांनी तात्काळ उपचार सुरू केले। वावरात आलो आम्ही, डबे ठेवलो झाडाखाली, मग चावला आम्हाला। ते अचानक झालं। ते किती लोक होते तुम्ही? आम्ही 10 बाया होते आणि 10 माणसं होते। आणि शेतीत काय कामाला गेले होते? जिवारे कापायला। कुठल्या ठिकाणी? ते वाणेगाव वाणेगाव निंबोरी लिंबोरी त्या ठिकाणी। त्या ठिकाणी। आणि मग आता किती लोक दवाखान्यात आले तुम्ही? आता आम्ही 18 माणसं गेले। उपचार चालू आहे? हा, 2च माणसाला चावलं नाही, पण बाकीच्या सगळ्याला चावलं। आणि तुम्हाला अंदाज आला नाही की या ठिकाणी आगमवाड आहे बाबा? नाही, वरती कोण बघतं, कामाला गेलते आम्ही। ते अचानक तुमच्यावर हल्ला चढवला त्यांनी? हा।